पती पत्नीचे नातं सुखी, शांत आणि प्रेमळ ठेवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे फार महत्त्वाचं असतं. 1. एकमेकांशी स्पष्टपणे बोला. दुसऱ्याच्या मनात काय आहे हे गृहीत धरू नका. शांतपणे, प्रेमाने बोला. 2. एकमेकांचा आदर करा. प्रेमाच्या आधी नात्यात आदर हवा. पती असो वा पत्नी, एकमेकांना सन्मान द्या आणि एकमेकांचा सन्मान करा. आरोप नको, समजून घ्या. भांडणात तुझी चूक, तू नेहमी असं म्हणाली टाळा. समजून घ्या, दोष देऊ नका. एकत्र वेळ घालवा. दररोज थोडा वेळ फक्त एकमेकांसाठी काढा, तेही मोबाईलशिवाय आणि TV शिवाय. 5. कुटुंबाच्या बाहेरही नातं जोडा. पती पत्नी फक्त माहेर आणि सासरपुरते नसतात. तुमचं स्वतःचं एक वेगळं जग असू द्या. एकमेकांवर विश्वास ठेवा. शंका म्हणजे नात्यांचं विष. विश्वास ठेवा आणि तो तुटू देऊ नका. 7. माफ करा आणि सॉरी बोलायला कमीपणा वाटू देऊ नका. सॉरी बोलणं हे कमजोरीचं नव्हे तर नातं जपण्याचं लक्षण आहे. 8. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये प्रेम दाखवा. 1 कप चहा, एक प्रेमळ मेसेज, एक छोटी भेट, फार काही लागत नाही. 9. भूतकाळ उगाळू नका. जुन्या चुका परत परत आठवून बोलणं नातं नाजूक करतं. 10. प्रशंसा करा, टीका नाही. तू खूप छान दिसतेस, आजचा स्वयंपाक खूप मस्त होता, अशा लहान लहान वाक्यांनी नातं फुलतं. मोठ्या निर्णयात दोघांची मते घ्या. पैसे, मुलं, घर, व्यवसाय, दोघेही निर्णयात सहभागी व्हा. 12. भांडणं झाली तरी झोपण्यापूर्वी ती मिटवून टाका. रात्री राग ठेवून झोपू नका. 13. स्वातंत्र्य द्या, बंधन नको. नातं म्हणजे कैद नाही, ती सोबत आहे. एकमेकांना स्वतःसाठी थोडा वेळ द्या. सकारात्मक राहा. नकारात्मकता नात्याला खाऊन टाकते. चुका असतील तर सुधारण्याचा प्रयत्न करा. एकमेकांचे मित्र बना. सर्वात मजबूत पती पत्नी ही एकमेकांची बेस्ट फ्रेंड असतात. सुखी संसार म्हणजे परिपूर्ण माणसे नव्हे तर अपूर्ण माणसांनी एकमेकांवर प्रेम, समजूत आणि विश्वास ठेवत केलेली सुंदर साथ. प्रेम, समजूत आणि सहवास या तिघांनी संसाराचं घर मंदिर बनवता येतं. खऱ्या आयुष्यात प्रेम फुलवणं सोपं नाही, पण नातं टिकवणं हेच खरं प्रेम असतं. स्वामी समर्थांची कृपा सर्वांवर राहो. तुमचं आमचं नातं असेच जपण्यासाठी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.